हाय पण स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये। सकाळ सकाळची वेळ आहे, सकाळ सकाळी देवपूजा करत आहे आणि पटकन देवपूजा करून घेतली। मी रांगोळी काढणं हाताने प्रिपेअर करते कारण मला हाताने काढलेल्या रांगोळीना खूप छान आणि आवडते पण, आणि अशी सिंपल रांगोळी मला छान येतात पण अशा साच्याच्या रांगोळीना मला आवडत नाही शक्यतो। पटकन कलशाची पण पूजा करून घेतली कारण आज सोमवार होता आणि माझं देवपूजेच्या ह्याच्यामध्ये म्हणलं तर सोमवार माझा आवडीचा वार आहे। सोमवार म्हणले की मला देवपूजा करण्याचा खूप उत्साह असतो कारण की श्रावण सोमवार म्हणा किंवा श्रावणातले सोडून इतरही सोमवार मी म्हणजे कायमचे सोमवारचं व्रत असतं, तर त्यामुळे तर आता हल्ली व्रत नाही आहे पण श्रावणापासून धरायचा विचार आहे कारण मागच्या वर्षी ना माझं व्रत जे आहे ते तुटलं होतं। सो अशी काय झाली होती माझी आजची देवपूजा। तर सकाळ सकाळी ना माझी देवपूजा झालेलीच होती नुकतीच आणि एक पार्सल मागवलं होतं, तेही आलं होतं, ते रिसीव्ह झालं होतं पार्सल। आणि आमची हानी बघा पार्सल वगैरे आलं की ती अशी घेऊन तोंडात फिरते आणि इकडे बेडवर चढायला गेले आणि तिच्या हातातनं ते तोंडातून पार्सल जे आहे ते खाली पडलं। तर पार्सलमध्ये काय मागवले हे तुम्हाला मी शेअर करतेच, पण ते का मागवलेलं आहे तुम्हाला हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल हे पार्सल मी कशासाठी मागवलेलं आहे। बऱ्यापैकी जणांना आयडिया पण आली असेल हे पार्सल कशासाठी आलेलं आहे तर हे आहे आईस क्यूब, म्हणजे बर्फाचा ट्रे आहे पण त्याचा उपयोग मी दुसऱ्या पद्धतीने करणार आहे। बर्फासाठी तर करणारच आहे, सोबतच दुसऱ्या पद्धतीने पण करणार आहे, ते देखील तुमच्यासोबत मी शेअर करेन। हे मला अराउंड 139 रुपयांना काहीतरी पडलं होतं, खूप छान होते, 2 ट्रे भेटले होते मला। तर घरातली सगळी कामं आवरून घेतली, म्हैसाळला गेले होते, बँकेत जायचं होतं मला, काम होतं थोडंसं, तर बँकेत जाऊन आले पटकन। त्याचा मिनी व्लॉग पण मी शेअर केलेला आहे। इकडे आमची हानी करा त्यांची मम्मी इथं बसले बघ, कावते बघ तुला। अगं खेळी का खेळा, बोलू त्याला, बोलू ये म्हण काय पाहिजे पिल्लूला बाय कटपडी ए कटपडी सोनू तुझ्या पिल्ल्याला कावायला बघ। हिचा खेळायचा मूड असेल ना तर ती खूप छान खेळते दिवसभर, अगदी म्हणाल तर उत्साह असेल तर, नाहीतर मग दिवसभर झोपून जाते। तर असं काही तिचं रुटीन असतं दिवसभर, आणि तिचं रुटीन ना तुम्हाला पाहिजे असेल तर मला एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन, मला कमेंटमध्ये तुम्ही विचारा, नक्की शेअर करेन। तर ती अशी पळते ना त्यावेळेस ना तिची शिर वगैरे चॉक झाली ना तर ती लंगडायला लागते, त्यामुळे ते शक्यता पळू देत नाही कारण तिचं वेट जे आहे ते खूप हेवी आहे। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मीज मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज ना मंगळवार आहे आणि मला बनवायच्या आहेत आषाढ स्पेशल कापण्या। तर आज बनवायच्या, उद्या बनवायच्या असं म्हणता आता आषाढ महिना संपायला आलेला आहे, उद्या मला वाटतं 8 दिवस राहिलेले आहेत काहीतरी। सो आषाढी कापण्या बनवायच्या आहेत, तर आकार तळायचा आहे थोडक्यात म्हणायचं झालं तर। बऱ्यापैकी सगळेजण तळत असतील, काही जण तळतही नसतील, आमच्या इथे तर शक्यतो कोणी तळते असं मी ऐकलेलं नाही आहे, पण मी तर तळते। तर चला, तर कापण्याची रेसिपी तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेलच, तरी देखील मी शेअर करेन। जास्त काय बनवायचे नाही मला, अगदी थोड्याशाच बनवायच्या आहेत, जे की आपलं नियम आहे त्याप्रमाणे। तर कारभारी आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी इन्स्टा व्हायरल साडी घेतलेली आहे, जी की सगळ्यांच्याकडे आहे आणि ही 600 रुपयांना मिळाली मला, ऑफलाईन घेतलेली आहे। खूप छान आहे, साडीचं सूत वगैरे छान आहे। तर ही इन्स्टा व्हायरल मी साडीची आहे, तर ती ऑफलाईन घेतलेली आहे, कलर खूप छान आहे। आता इथे लाईटमध्ये कसा दिसतोय मला माहिती नाही ॲक्च्युली, म्हणजे फिरता कलर आहे, मोरपंखी म्हणू शकता तुम्ही, आणि गोल्डन। तर जो व्हायरल कलर आहे तो मला माहिती आहे, गोल्डन आणि पिवळा असं काही तर मेहंदी कलरसारखा आहे, पण मला हा वाला आवडला कलर कारण मी एका बाईच्या अंगावर बघितली होती ती साडी, तर तो कलर ना मला एवढा काही खास वाटला नाही, मोरपंखी म्हणजे मेहंदी कलरवाला, तर हा वाला। आणि ही जी माझ्या अंगावर बघताय ना, याचा लवकरच मी कन्वर्ट करणार आहे ड्रेसमध्ये, फुल घेर आंब्रेलामध्ये, 1 पीसमध्ये कन्वर्ट करणार आहे, कारण ही साडी खूप छान आहे पण इतकी ट्रान्सपरंट आहे, बघू शकता। नेसायला मला ना थोडंसं अनकम्फर्टेबल वाटते, त्यामुळे म्हणजे असं पोट वगैरे दिसतं, मग त्यामुळे ही साडीचा ना ड्रेस कन्वर्टमध्ये करणार आहे, आंब्रेलाने 1 पीसमध्ये कन्वर्ट करणार आहे। आणि ह्याचा जर ड्रेस खूप छान झाला म्हणजे मला आवडला तर इथे एक साडी काढून ठेवलेली आहे आणि याचासुद्धा मी शिवणार आहे। याला ना या दोन्ही साड्यांना म्हणजे अशा माझ्या 3-4 साड्या आहेत ज्याला ना ब्लाऊज पीस आणि पदर हे दोन्ही गोष्टी नाहीत। ही वाली एक आहे व्हाईटवाली, तर ह्याचा 2 लेअर वन पीस म्हणजे आपण ड्रेस फ्रॉक
फुल घेरवाला तो शिवायचा आहे मला आणि ह्याचावाला. तर चला, साडी तर खूप छान आहे, उंचीला वगैरे भरपूर आहे, प्लेट्स पण छान आणि सूत पण खूप छान मऊ सूत आहे, एकदम असं मऊ, आपल्या जसं लोण्याचा गोळा असतो ना तसा, पण असे ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे ही साडी मी नेसत नाही. आता इकडे तिकडे पावसामुळे कपडे वळ घातलेत, थोडंसं इग्नोर करा. चलो आणि दाखवते तुम्हाला. सकाळी किती जरी किचन आवडलं ना तर संध्याकाळच्या वेळेला गेलं ना किचनमध्ये तरी हे असंच असतं बघा. तर आमच्या शेतातली कोथिंबीर आहे, जे की मी व्हिडिओ शेअर केला होता तुम्हाला की भाजीपाला वगैरे लावणार आहे ते लावलेला व्हिडिओ शेअर केलेला. त्यातली कोथिंबीर एवढी मोठी झालेली आहे आता सध्या. आय थिंक या शुक्रवारला 1 महिना होते वाटतं. हां, 1 महिना होईल. आणि कोथिंबीरचा वास खूप छान आहे, देशी कोथिंबीर आहे, अगदी म्हणजे नॅचरल कोथिंबीर, जी की त्याला औषध वगैरे काही नाही. आणि कोथिंबीर वडी पण करूयात आपण लवकरच, याची पण रेसिपी शेअर करू. सो चला कंटिन्यू. तर सगळ्यात आधी ना किचन ओटा क्लीन करून घेतला. भांडी काय घासली नाही मी, किचन ओटा तेवढा क्लीन करून घेतला. त्यानंतर ना दिवाबत्ती करायला घेतली. झाडलोट वगैरे केलेलं, पण ते काय मी ते शेअर केलेलं नाही, कारण की तेच दाखवून रुटीन बरं वाटत नाही त्यामुळं. तर इकडे दिवाबत्ती करून घेतली. त्यानंतर किचन ओट्यावर गेले. किचन ओट्यावर जे काही सकाळची भाजी वगैरे होती तर ती काढून घेतली पहिल्यांदा. तरी चहा बनवला मिस्टरांना शिवलेला. वेदू आणि मी तर काही चहा प्यायचं बंदच केलेलं आहे, त्यामुळे थोडासा चहा शिल्लक राहिला तरीसुद्धा मग वेदूला म्हणलं तूच पिऊन घे थोडंसं. मग त्याला चहा दिला. आणि इकडे ना थोडंसं आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाच्या कापण्या, म्हणजे आषाढ स्पेशल कापण्या बनवणार आहे, तर ते शेअर करते इकडे. तर जवळपास ना 1.5 वाटी पाणी घेतलं होतं, 1.5 वाटी गूळ घेतला आहे सेम प्रमाणात, आणि 3 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ असं प्रमाण घ्यायचं आहे. पण मी तुम्हाला शेअर करते. सगळ्यात आधी आपल्याला गूळ उकळून घ्यायचं म्हणजे पाण्यामध्ये. तर ते पाणी जे आहे तर ते थंड होण्यासाठी ठेवलं. पाणी थंड होत होतं तोपर्यंत मी इकडे भांडी घासायला घेतली, जे की किचन ओट्यावर आधीच ऑलरेडी होती ती. त्यानंतर ना इकडे वेदूना पाठीमागच्या साईडला तुम्ही बघताय तर तो सगळे भांडी वगैरे ना लावून घेत आहे. थोडीशी मदत ना अशी आपल्याला बरी पडते बघा. तर त्याला म्हणलं मी थोडीशी जाळी रिकामी करून दे, मी भांडी घासून ठेवते. तर त्याने पटपट भांडी लावून घेतलेली आहेत. कधी कधी मुलं ऐकत नाहीत, पण कधी कधी ऐकतात, तर असं त्यांच्या मुलावर डिपेंड असतं. तर वेदू आत्ता शाळा कॉलेज वगैरे अजून त्याचं चालू झालेलं नाही, म्हणजे कॉलेज. तर तो आता 11वीला गेलेला आहे. त्याचं कॉलेज अजून चालू झालं नाही, तर तो घरी असतो, त्यामुळे थोडं कधी कधी मदत करतो, कधी कधी करत नाही. तर पटकन मी भांडी वगैरे घासून घेतली. किचन ओठा आणखीन एकदा पुसून घेतला, कारण की ते पाणी वगैरे पडलं होतं त्यामुळे. तोपर्यंत माझं गुळाचं पाणी जे आहे तर ते देखील थंड झालेलं होतं. आणि आता ही भांडी घासून घेतली नसती तर मला रात्रीच्या वेळेला आणखीन जास्त भांडी पडली असती, त्यामुळे मी पटकन भांडी विस्कळून घेतली. आणि शेतातून आलेली कोथिंबीर बघा खूप छान होती, आणि आता तोडायला लागणारच आहे ती मला. तर पटकन एक दिवशी जाणार आहे शेतामध्ये, तो सुद्धा ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करेनच. तर त्याच्यानंतर पटकन तवा घासून घेतला. तवा जो आहे तर तो मी शक्यतो संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्री झोपताना घासत नाही, तर दुसऱ्या दिवशी घासते असं. तर इकडे बघू शकताय. आता आपण कापण्याची सुरुवात करूयात. तर 2 वाटी गव्हाचं पीठ घातले मी पहिल्यांदा. त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं, सेम वाटीने घ्यायचं सगळे प्रमाण. आपल्याला चाळून घ्यायचे सगळी पिठं आपल्याला ऑलरेडी, म्हणजे आपण चाळून घ्यायची आहेत पिठं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे थोडंसं. आणि इकडे वेलदोड आणि वेलची पूड आणि सुंठाची पावडर अशी घेतलेली आहे मी. तर माझ्याकडे चुकून दोन्ही सुंठच पावडर पडलेली आहेत, ते थोडंसं म्हणजे सुंठ लागत होतं त्यामुळे. तर जे काय आपण गुळाचं पाणी उकळून गार केलेलं आहे ना, ते थोडंसं असं गाळून चाळणीने त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे ना तुम्हाला जर खुसखुशीत हवे असतील तर तुम्ही 2 चमचे तेलाचं मोहन घालू शकताय. तर मी तेल घातलेलं नाही, ते माझे कापणी छान झाले होते ऑलरेडी. आता याच्यामध्ये आणखीन 1 वाटी मी गव्हाचं पीठ घालून थोडंसं पाणी घालून मळून घेतलेले छान असं. आणि अशा पद्धतीने आपण चपाती लाटतो तशी लाटायची, थोडीशी जाड ठेवायची आणि त्याच्यावर खसखस भुरभुरायची आणि कापण्याचा आकार देऊन कट करायचं. छान असे डीप फ्राय करून घ्यायची. तर इथे आपल्या कापण्या वगैरे तयार झालेल्या आहेत. आणि आता सध्या माझा डाएट प्लॅन चालू आहे. मी 25-30 दिवसांचा डाएट प्लॅन चालू करणार आहे, आणि ते काय असेल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघा. तुम्हाला खूप छान वाटेल आणि इंटरेस्टिंग आणि हेल्पफुल पण असणार आहे व्हिडिओ. तर चला आजचा व्हिडिओचा एंड इथेच करते. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका छान नवीन व्लॉगसोबत.